लोणावळ्यातील भीषण पूर परिस्थितीला केवळ अतिवृष्टी नाही तर टाटा धरण प्रशासनाचं पाणी व्यवस्थापन सुद्धा जबाबदार आहे असा गंभीर आरोप नगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केलाय। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीतील बैठकीत धरण प्रशासनानं आपली चूक मान्य केल्याचा दावा सोनवणे यांनी केलाय। धरणातून थेट इंद्रायणी नदीत पाणी सोडल्यामुळे शहरात पाणी शिरलं असून या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून टाटा प्रशासनानं पूरग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगर अध्यक्षांनी केली आहे। लोणावळ्यात जो पूर आला त्याला कारणीभूत टाटा आहे। टाटाने जे पाणी बंद केलं होतं त्यामुळं हा ओव्हरफ्लो झाला। ओव्हरफ्लोमुळं आणि त्या दिवशी 25 इंच, दुसऱ्या दिवशी 20 इंच असे टोटल 3 दिवसात 55 इंच पाऊस पडल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली। आणि खपोलीला जाणारं पाणी म्हणजे जे टाटा डकलाईन मार्गे वीज निर्मितीसाठी पाणी वापरते ते पाणी इथं ओव्हरफ्लो झाल्यामुळं आणि त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी काय झालं होतं, टाटा डकलाईनमध्ये दरड कोसळली होती। त्यामुळं तो एक्स्ट्रा पाणी हे शहरात घुसल्यामुळं हा सगळा त्रास नागरिकांना सहन करावा लागला। याची जबाबदारी संपूर्ण टाटावर जाते आणि टाटाने लोकांना आणि त्यांनी आमचे आमदार साहेब सुनील शेळके आले होते आणि त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला। टाटाच्या लोकांना बोलवलं होतं, आमच्या सर्व नगरसेवकांना बोलवलं होतं। त्याच्यातून टाटावर जबाबदारी टाकण्याचं आणि टाटाने मान्य केलं की आमच्यामुळं ही पूरस्थिती झालेली आहे, तरी टाटाने याची नुकसान भरपाई द्यावी ही अशी आम्ही टाटांना विनंती करतो। दुसरीकडे या पुरावरून लोणावळ्यात आता आरोप आणि प्रत्यारोप सुरू झाले। नगराध्यक्षांनी टाटा प्रशासनावर खापर फोडलं असलं तरी सजग नागरिकांनी मात्र नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारावर बोट ठेवलंय। वेळेत नाले सफाई न करणं, जलपर्णी न हटवणं, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवणं आणि नागरिकांना धोक्याचा कोणताही इशारा न देणं या नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप आहे। खरं म्हणजे सध्या जी चर्चा आहे का टाटामुळे हे पूर आलं, टाटा तर जबाबदार आहेच याला, पण याला नगरपालिका सुद्धा जबाबदार आहे। कारण लोणावळ्यात जो पूर आला तो 6 तारखेला आला। आपण जर बघितलं तर 4 तारखेला पण लोणावळ्यात अनेक ठिकाणी, नांगरगाव असेल, बाजार एरिया असेल, अनेक ठिकाणमध्ये पाणी शिरला होता। म्हणजे पूर परिस्थिती 4 तारखेपासून सुरू होती। 4-5 त्या पिरियडमध्ये खरं म्हणजे नगरपालिकेने टाटा धरणाचे जे अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क करून पुढचं काय जे कम्युनिकेशन आहे, सतर्कतेचा इशारा असेल, डॅममध्ये किती पाणी भरलेलं आहे ते कम्युनिकेशन करून त्यांच्याकडून माहिती घ्यायला पाहिजे नव्हती आणि लोकांना सतर्कतेचा इशारा द्यायला पाहिजे नव्हता। ते कुठेतरी नगरपालिका कमी पडली त्या ह्याच्यात। नाही, आता हे तर नैसर्गिक आहे, ते तसं उपाययोजना म्हटल्यावर ते अगोदर 4 तारखेला जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हाच त्यांनी जर हे केलं असतं, टाटा बरोबर जर कम्युनिकेशन केलं असतं तर कदाचित फार थोड्या कमी प्रमाणात हा नुकसान झाला असता लोकांचा। कारण हा शेवटी नैसर्गिक आहे, ते निसर्गावरती कोणाचाच कंट्रोल नसतो। आणि पाऊस पण जो झालाय 3 दिवसात जवळजवळ 60 इंच पाऊस झाला, तो खूप जास्त झाला। पण जे कम्युनिकेशन होतं, मला वाटतं नगरपालिका आणि टाटाचं जर 4 तारखेनंतर कम्युनिकेशन झालं असतं तर कदाचित काय प्रमाणात हा नुकसान वाचला असता। निर्मित पण आहे ना, जर लोणावळ्यात तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी जे नदी नाळे आणि जे नैसर्गिक प्रवाह आहे त्याच्यावर बांधकामं झालेली। आणि ह्या पिरियडमध्ये तुम्ही बघितलं 6 तारखेला आणि 7 तारखेला अनेक ठिकाणी नगरपालिकेने जाऊन JCB लावून ते तिथे बांधलेले भिंत असेल, कंपाऊंड ते तोडलेले।